गावाकडच्या पद्धतीने बनवलेली वाफेवर मसाल्यांमध्ये शिजवलेली भरली वांगी बनवण्याचेही खूप सारे प्रकार आहेत। त्यामध्ये तेल वांग आलं, खारं वांग आलं। तर या वांग्याच्या प्रकारामध्ये आपण एक खूप मस्त झणझणीत असा मसाला बनवून नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने ही वांगी बनवली आहेत। चवीला अप्रतिम अशी भरली वांग्यासाठी सारण बनवण्यासाठी पहिल्यांदा मसाला भाजून घेतला। यामध्ये कढाईमध्ये पहिल्यांदा धने, जिरे, लवंग, मिरी, त्यासोबत दालचीन, काश्मीरी लाल मिर्च भाजून घेतल्यानंतर अर्धा कप इतके तेही भाजून घेतले। लो फ्लेम वरती सर्व मसाल्यांना अगदी खमंग खरपूस भाजल्यानंतर 1/4 टेबलस्पून इतकी मेथी सीड्स ऍड केले। मेथी सीड्स ही मसाल्यांबरोबर भाजल्यानंतर भाजलेले शेंगदाणे अर्धा कप इतके ऍड केले। शेंगदाणे सुद्धा मसाल्यांबरोबर 1-2 मिनिटांसाठी लो फ्लेम वरती भाजल्यानंतर सुकं खोबरं अर्धा कप इतकं ऍड केलं। सुकं खोबरंही मसाल्यांबरोबर 1-2 मिनिटांसाठी भाजून घेतल्यानंतर मसाले भाजण्याचा सुगंध येत आहे त्या क्षणी गॅसची फ्लेम ऑफ केली आणि भाजलेल्या मसाल्यांना थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढलं। थंड झाल्यानंतर या मसाल्यांमध्ये कोथिंबीर आणि कोथिंबीरीचे देठ घातले आणि मिक्सर जारमध्ये सर्व मसाला बारीक करण्यासाठी घातला। त्याचबरोबर यामध्ये अर्धा टेबलस्पून इतकी हळद, लाल मिर्च पावडर अर्धा टेबलस्पून इतकी, चवीनुसार मीठ ऍड केलं। सर्व मसाले मिक्सरमध्ये बारीक दळून एकदम फाईन पावडर बनवून ठेवली। वजनी मापे 250 ग्रॅम इतकी गावरान प्रकारची काटेरी वांगी घेतली आहेत। वांग्याचे काटे काढले आणि वांग्यांना चिरून घेऊन वांग्यांमध्ये काही आई नाही हे पहिल्यांदा चेक करून घेतलं आहे। कापलेली वांगी काळी पडू नयेत म्हणून मिठाच्या पाण्यात घालून ठेवली। सारण भरण्यापूर्वी आपण वांग्यांना थोडंसं मीठ लावून मग सारण भरलं तर ही वांगी चवीला छानच होतात। सर्व वांग्यांमध्ये सारण भरून घेतलं आहे। आपण या ठिकाणी वांग्यांना तेलामध्ये वाफेवरती शिजवून घेतल्यानंतर ग्रेव्हीसाठी आवश्यक इतकं गरम पाणी ऍड करणार आहोत। वांग्यांना आपण वाफेवरती शिजवून घेणार आहोत, त्यामुळे या ठिकाणी गॅसची फ्लेम वांगी शिजवत असताना गॅसची फ्लेम खूपच कमी ठेवली आहे। कढाईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून इतकं तेल गरम झाल्यानंतर मोहरी घातली। मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर एक मोठा कांदा बारीक तुकड्यांमध्ये कट करून ऍड केला। कांदा ऍड केल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम हायवरती केली आणि 1-2 मिनिटांसाठी कांदा तेलामध्ये परतून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम लो केली आणि 2 पिंच इतका हिंग घातला आहे। हिंग ही थोडासा मिक्स करून घेतल्यानंतर या ठिकाणी मसाला भरलेली वांगी ऍड केली आहेत। मसाल्यांवरती काश्मीरी लाल मिर्च पावडर किंवा बेडगी मिरची पावडर घातली आहे। त्याचप्रमाणे 3 टोमॅटोजना कद्दूकस करून किंवा किसून घातला आहे किंवा मिक्सरमध्ये आपण वाटूनही घालू शकतो। त्याचप्रमाणे अर्धा टेबलस्पून भरून हळद घातली आहे आणि पूर्ण भाजीसाठी आवश्यक इतकं मीठ घातलं आहे। सारणामध्येही आपण मीठ घातलं आहे, त्यामुळे पूर्ण भाजीसाठी आवश्यक इतकं मीठ अंदाजानुसार ऍड केलं। त्याचप्रमाणे लाल मिर्च पावडर ही ऍड करून घेतली। या ठिकाणी गॅसची फ्लेम लोच आहे। कढईवरती थाळी ठेवली आणि या थालीमध्ये थोडंसं पाणी घातलं आहे। हेच पाणी नंतर भाजीच्या ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत। साधारणपणे दर 2 ते 3 मिनिटांनी एकदा झाकण उघडलं आणि वांग्याला मिक्स करून घेतलं आहे। वांगी आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला, झाकण ठेवलं। पुन्हा एकदा वांगी वाफलवून घेतली आहेत। 1 टेबलस्पून भरून अद्रक लसूणची पेस्ट ही मिक्स करून घेतली आहे। ग्रेव्हीमधून ऑइल सेपरेट आउट होतं, याचा अर्थ टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजले आहेत। पुन्हा झाकण ठेवून वांगी शिजवून घेतले आहेत। सर्व जिन्नसना एकदा मिक्स आउट करून घेतलं आहे। वांगी शिजले आहेत का नाही एकदा चेक करून घेतलं। त्यानंतर उरलेले जे सारण आहे ते ऍड केलं। त्याचबरोबर भाजीच्या ग्रेव्हीसाठी गरम पाणी मिक्स करून घेतलं आहे। अतिशय स्वादिष्ट मस्त भन्नाट अशी बनणारी भरली वांगी, मस्त झणझणीत अप्रतिम बनणारी भरली वांगी एकदा नक्की ट्राय करून पहा। रेसिपी व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये अवश्य कळवा। रेसिपी आवडल्यास रेसिपीज लाईक, शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। नेहमीच त्याच भाज्या बनवून कंटाळा आला असेल तर घरातल्या सिंपल साध्या अशा मसाल्यांपासून बनलेली कोणताही घरातला ठेवणीचा मसाला न वापरता बनवलेली अतिशय स्वादिष्ट अप्रतिम अशी वाफेवरची भरली वांगी। आणि थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।